तुम्हाला जर जनतेने निवडून दिलं तर पहिले 5 कामं प्रभागासाठी काय करायचे? मला जर जनतेने निवडून दिलं तर पहिलं तर मी ऑनलाईन सुविधा त्यांच्यासाठी चालू करेल, जेणेकरून ते त्यांचे जे प्रॉब्लेम्स असतील ते डायरेक्ट ऑनलाईन तक्रारी नोंदवतील आणि मी ऑनलाईन त्यांचे उत्तर देऊ शकतो आणि त्यांच्या प्रश्नांचे निवारण करू शकतो. जर तेही नाही झालं तर मी प्रत्येक चौकात तक्रार पेट्या ठेवू शकतो. ते तक्रारी असतील तर त्या तक्रारी त्यांच्या त्यात टाकून मी त्या तक्रारीचा फॉलोअप घेऊ शकतो. जर लोक शिकलेले नसेल तर हा एक दुसरा सोर्स आहे. जर तिसरा अशी गोष्टी की माझ्या प्रभागातील रस्ते, चौथी माझ्या प्रभागातील स्वच्छता, बेरोजगारी, वाहतूक, म्हणजे जो आपला ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे तो सगळा सोडवायचा प्रयत्न करेल. आता तुमचा प्रभाग फार वेगळा आहे, म्हणजे 2 विभागामध्ये तो आपण विभागू शकतो असं आहे. म्हणजे एका बाजूला आपटे रोड असेल, गोले पाटील रोड असेल, हाय प्रोफाईल एरिया आहे आणि दुसऱ्या बाजूला एकदम स्लम एरिया आहे. असं चित्र तुमच्या प्रभागामध्ये दिसतं. तर याचा समतोल कसा साधायचा? प्रभाग रचना जी केलेली आहे, पहिल्या माझ्या प्रभागाची रचना अशी नव्हती, ती आता बदलल्या गेलेली आहे. मला असं वाटतं की बीजेपीनी असा फेवरमध्ये प्रभाग रचना केलेली आहे की जेणेकरून त्यांचं सीट डोळे मिटून लागावं. पण मी असं होऊन देणार नाहीये. मी 100% प्रयत्न करणार आहे की माझा जो प्रभाग आहे तो पूर्णपणे कसा सक्षम होईल सगळ्या गोष्टींना सामोरं जाण्यासाठी. ही आशा मी अशी ठेवून लोकांकडे जाऊन प्रत्यक्ष भेटतोय, त्यांच्यासोबत संवाद करतोय. मला असं वाटतंय की माझ्या संवादाने सगळे मला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देत आहेत आणि जनता मला निवडून आणून देईन असं मला पॉझिटिव्ह वाटतंय. जनता मॅच्युअर आहे, मॅच्युअर ती विकासाच्या मुद्द्यावर सुशिक्षित उमेदवार निवडेल असं तुम्हाला वाटतंय? सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.